तर कशात मंडळींनो स्वागत आहे आपल्या कोकण सिरीजच्या डे 2 मध्ये. तर आपण आहोत कणकवलीला आणि झोका आहोत. सकाळचे 10:30 वाजलेत आणि डे 2च्या ब्लॉगला आज सुरुवात करतोय मी आता. हे बघा झोका पण काय भारी आहे आणि हे बघा कणकवलीमध्येच आहे, म्हणजे कणकवली स्टेशनपासून लांब आहे एक तासाच्या अंतरावर. पण आता खूप लोकेशन घराच्या आजूबाजूचे लोकेशन पण एक्सप्लोअर करू. येतानाच पण रात्रीचे उजेड नव्हता, खूप काळोख होता, अंधार होता, जसं मी लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला बोललो. आता पहाटेचं सगळं क्लिअर दिसतंय, पण भोवतीने जास्त मोठी मोठी झाडंच आहेत, त्यामुळे सांगतात नाही. बघा हे पप्पीसोबत खेळतो आहे हा अरमान. पप्पी आहे, पप्पी इथे म्हणजे थोड्या वेळपूर्वी लॅब्राडॉर पण आलेला आहे तिकडं. कसं आहे घराच्या बाहेर आलो आणि आता म्हणजे येताना काल रात्री हे बघितलेलं रिव्हरसारखं, तर बोललो तिकडे जाऊन येऊया. तर बघा आता सगळं उजेड झाला, आता काय प्रॉब्लेम नाही कुठे जायला. काय हिरवळ आहे, नुसती हिरवळ गाईज, खूप छान वाटतं तिकडे. हां गाईज, तर हा आहे साहिल, हॅलो, आणि हा पुढे चालतोय तो आहे आकाश. तर आम्ही वाळ, हे बघा गाईज एक नंबर, हेच तर बघितलेलं मी रात्री. तर इथे जाऊया आता, असं जरा हात लावून येऊया पाण्याला. जरा असं वरती थोडंसं आहे, घरासाठी जावं लागतं. असं वाडीचं नाव आहे, पण मी सांगू नाही शकत कारण आपली सगळ्यांची प्रायव्हसी असते. तर काय, तर काय हे बघा, हे आता खाली चाललेत, पण जातो अल्ट्रावेड. ये बघा काय क्लिअर क्रिस्टल पाणी आहे, सही दिसतं यार. चला मी पण जातो आता खाली. इथेच यायला पाहिजे होतं आंघोळ करायला सकाळी, काय गरज नाही बाथरूमची भाई साहेब. काय बघा किती क्लिअर पाणी आहे. काय वाहतं पाणी असल्यामुळे काय प्रॉब्लेम नाही, बरोबर आहे, वाहतं पाणी आहे. सही आहे बघा, पाणी किती क्लिअर आहे. तुम्हाला 2x हा मारला, 2x 1x आहे बघा, इथून कसं वाहत येते. इला काय सीन येतो यार, काय खरं यार. कोकण आहे, कोकणमध्ये कणकवली आलो आम्ही. कडक आहे म्हणजे ही नॅचरल क्लॅमिटी आणि हिरवगार निसर्ग एकदम भारी, नेक्स्ट लेवल, खूप छान आहे. आता बघूया, मी पण पाहतो, तुम्हाला पण दाखवतो. अरे काय बघा आरती आली आहे काय जेव्हा हे लोक चाललेत, मी पण जातो पाण्यात. त्या साईडला साहिल गेलाय गाईस. तर खाली आलोय, हे बघा आता पाण्यात जातोय. काय जेव्हा पॅन्ट वरती गेला तर चला पटकन जाऊया थांब साईडवर गाईस. चला तर मी जातोय हळूहळू. ये काय पाणी थंड आहे भाई साहब, सही यार. हे मासे पण आहेत, अरे हा हा हा, गावात काय ट्रॅक भिजली आहे यार, बरमुड्यावरच यायला पाहिजे इथे. अरे पाण्याला डिस्टर्ब केलं, पाण्यातून माती बाहेर आली, तर पाणी बघा कसं झालं. तिकडे गेलेत, तर बघा काय येतोय यार पाणी, वाव यार, सही, खूप छान असं वाहतंय. वाहतं पाणी किती छान वाटतं बघा. बघा इथून हे असं गाय बघा, ही विहीर गाय बघा, इथून जिथून पाणी येतंय वाहत त्या साईडला तिकडून. ओ भाई साहब गाईज, हे बघा विहीरमध्ये पण मासे आहे, छोटे छोटे. मोठी विहीर आहे आणि खूप जास्तच पाणी, चांगलं पाणी, गोड पाणी आहे, पियायला वगैरे वापरू शकतो सगळ्याला. चांगली भरलेली विहीर, मस्त आहे. आणि हा इथे ओढा बोलतात, वाहळ. तर हे बघा पूर्ण इथून असा, हे बघा इथून येतोय पूर्ण असा वाहतोय. आमच्या गावात ओढा बोलतात असल्याला, पण एवढा वाहता नव्हता तो. बघा खूप छान वाटतंय. हे पण आहे ते डिवरची वाहते इथून अशी तिकडे, तर ती छान वाटते. आज बघू जेव्हा जमेल तेव्हा येऊ. तर पाणी तिथे जाऊन आलो आम्ही, आता परत घरला चाललो आहे. तर तो आहे लॅब्राडॉर, त्याचं नाव सही आहे.
आताच आम्ही त्याला चस्का मस्का दिला. काकीने बोलले काय ऐकलं बघा. सई इकडे या. अरे बापरे, अरे काय नाही, बस जा बस, सॉरी. अरे यार गलत सीन हो गया. खरामध्ये आली गाईस ती. गाईस तर हे आहे बघा, हे आहे आपली सई. आणि हे बघा ही आरती इथे झोका घेते. आणि तिथे काही आहेत खात्यात, नाश्ता करतात थोडंसं खाल्लं पिल्लं. तुम्हाला वरती जाऊन वरचा व्ह्यू दाखवतो. हो गाईस बघा, इथे तांदूळ वाळत घातले आणि कपडे पण आम्ही इथेच वाळत घालतो आहे. हे तांदूळ वाळत घातले आहे. आणि इथे बघा किती मोठी मोठी झाडं आहेत समोर, तुम्ही बघू शकता. हे बघा किती समोर मोठी मोठी झाडं आहेत, हिरवळ नुसती. आणि लांब लांब कुठे डोंगर पण आहेत, ते पण दिसत होते. हा आहे बघा, हे गाईज ह्या साईडला डोंगर आहेत, छान दिसत आहेत ते पण. बघा मस्त सैरे. पण कॉल पण नाही ॲक्च्युलीमध्ये मम्मी पप्पांशी कोणाचाच, जे आमचे 15 मित्र मैत्रिणी सगळे आहेत त्यांचाच. कोणाशी घरी कॉल कॉन्टॅक्ट म्हणजे घरी एक रेंज होते. आता आम्ही जिथे रेंज येते ना त्या प्लेसवर चाललो आहे, तर जाऊया तिकडे आणि कॉल्स करूया घरी जरा. हे बघा हे समोरचं जरा खेतीवाडीचा एरिया वाटतं, तो ते खेती करत असतील थिंक सो. आणि इथे आम्ही आता खाली बसलेलो, तिथे त्याचा वरचा पत्रा खूप मस्त असं आहे. आम्ही फार्म हाऊसला वगैरे जातो, तिथे पण अशीच घरं असतात. म्हणजे गाव ॲक्च्युली स्वतःचं घर आहे त्यांचं. ते छान आहे, असं वातावरण आहे, मस्त आहे वातावरण पण. इकडे हे बघा नारळाचं झाड, तुम्हाला दाखवायचं. तुम्हाला नारळाचं झाड, इकडे पपईचं झाड होतं, तिकडे तुम्हाला पपईचं झाड दाखवतो. आणि परत आपला जो हार बनतो ना, चेंडूचा फूल वगैरे, हे पपईचं झाड आहे सॉरी. आणि हे बघा कुठे गेलं, हे बघा पपईचं झाड कुठे गेलं. अरे बघा गाईस, तिथं किती मोठे पपई आहेत ह्याच्यावर. हा इकडून वगैरे अरे बघा, हे किती पपईचं झाड छान आहे. गाईस काकांनी सांगितलं बाय, गोंड्याचं फूल आहे, हारमध्ये वापरतेच आहेत ते वाले आहेत ना, त्यासारखं दिसतं ते. गोंड्याचं फुल आहे. अच्छा गोंड्याचं फुल आहे. हां हां तेच काय, गोंड्याचं फुल आहे जे हारामध्ये वापरतात ते. हे बघा हे पपई बघा, किती सारे पपई आहेत, मोठे मोठे छान दिसतात एकदम मस्त असं. इकडे केळीचं झाड कुठे, इकडे हां बघा त्याच्या मागेच केळीचं झाड आहे. हे बघा, हे बघा साक्षी आहे. साक्षी कसं वाटलं तुला गाव? असं माझं नाही, पण मी एक्सपिरियन्ससाठी विचारतो. मी पण नवीनच आलो आहे इकडे, कोकणातच पहिल्यांदा आलं ॲक्च्युली कोकणामध्ये. खूप छान आहे. तू पहिल्यांदा आली कोकणामध्ये? दोघांचा पहिल्यांदा एक्सपिरियन्स आहे कोकणामध्ये. खूप दोघांना म्हणजे खूप सारे आहेत असे इकडून तिकडून आले कोकणामध्ये. तर नव्या तुला कसं वाटलं हा जागा, प्लेस वगैरे? हां रात्री ॲक्च्युली गावामध्ये तसंच असतं, अंधार गुडूग असतो रात्रीचा, एकदम काळं असतो. आणि आता जाऊ आम्ही एवढ्या पण गेलेलो आता थोड्या वेळपूर्वी. आता मुलींना घेऊन जाऊ आणि रेंजच्या इथे जाऊ, जेणेकरून कॉल करू. आणि हा आपला अरमान बघा, नेटवर्कच्या जागेवर चालू आहे आणि चिक्कल भेटलाय पुढे साईडून. काय जेव्हा समोर डोंगर. आरती ट्रॅकचा शूट पण करायचा आम्हाला ट्रॅकिंग करतानाचा, पण ॲक्च्युली मी इथेच ट्रॅक होऊन जाते. आणि आता चाललो आहे बघा, इथं आम्हाला नेटवर्क भेटेल. ही एरिया बघून जरा बादशाह वाटतं यार, काय एरिया आहे भाई सा. हा बघा वरती, तर तुम्हाला काहीच दिसत असेल. हे बघा इथे पण फार्मिंग केलेली आहे, इथे पण फार्मिंग करतात. हे बघा हे काय एरिया, हे बघा इथे बी लावून ठेवलेत, मग ते ग्रो होत आहेत. प्रॉपर लेवलला फार्मिंग होते इथे. आणि बघा इथे बनानाची ट्री आहे, केळीची झाडं पण आहेत. ओ भाई साहब, हां गाईस तर बघा केळीची झाडं, केळं किती आहेत हे बघा. हे दमलीत वरती येता येता. हे बघा आपल्या याच्यातच जेवढ्यातच दमलीत. गाईस मागे बघा फुलं यार झाडांना बघ. अरे यार काय छान दिसत आहेत. हे बघा फुलं बघा किती भारी भारी आहेत. मी चेक करतो आता रेंज आली आहे का नाही. गाईस बघा याच्यातमध्ये कोंबड्या आहेत खूप साऱ्या, पोएट्री. तर अजून वरती जाऊया जेणेकरून अजून चांगलं रेंजर बोलतात काका. हे बघा ते अजून वरती चाललं आहे, ऑलमोस्ट ट्रॅकिंग होते इथे.
हाँ अभी ये बना कि भाई हमारे लोग इतने फ्रस्ट्रेट हुए कि नेटवर्क के लिए कितने ऊपर चढ़ रहे हैं। देखो नेटवर्क के लिए कुछ भी कर सकते हैं मोबाइल और उसके साथ नेटवर्क। गाइस मैं भी चेक करता हूँ और चढ़ता हूँ ऊपर। देखो और ऊपर जाना पड़ेगा, जितना ऊपर जाएंगे काका बोलले जेवढं ऊपर चालणार तेवढं चांगलं नेटवर्क येईल. चला गाइस हे बघा वरच्या साईडला आलो जरा. इथे मग डोंगर दिसत आहे समोरचे. गाइस हे बघा कमरे ग्रास आहे त्याच्या आम्ही चालून जातोय पुढे पुढे पुढे. हे बघा ग्रास. जसं जसं पुढे जातं तसे तसे एक वर एक सीन बघायला भेटतात गाइस. नवीन सुंदर सुंदर काय डोंगर काय झाडी काय वातावरण आहे बघा. पूर्ण हिरवळ हिरवळ. आणि ते काका घेऊन आलेत ना घरात माझ्या मित्राच्या घरातले जे मामा आहेत म्हणजे माझ्या मित्र आहेत त्यांचे मामा आहेत. त्यांचे बफेलो काव आणि बफेलोज आहेत त्यांचे. तिकडे त्या झोपडीमध्ये चालले सगळे पुढे समोर बघू शकता त्या झोपडीमध्ये चाललेत. किती हिरवळ आहे नुसती हिरवळ. लेट्स गो. पुढे जाऊया. गाईस तर मामाने मला ना एवढं छान लोकेशनवर आणलं आहे ना स्पेशली. हे बघा समोर तरी हे बघा छान वाहतं पाणी आहे धबधब्यासारखं फील देतं आहे. हे बघा आणि ह्या अशी लोकेशन आम्हाला ट्रेनमधून जाताना खूप वेळा दिसलेले. हे बघा हे लोकेशन दाखवायसाठी मामाने मला आणलं इकडे स्पेशली. हे बघा इथून वाहतं पाणी आहे बघा ते छान दिसते. हे बघा इथून असं वरतून येतं खाली इथून असं वाहतं खाली किती छान दिसतं ते. उन्हामुळे आता थोडंसं कमी होतं कोरडं होतं. आभाळ आलं. अरे बरं झालं चला. हो सही नाईस. हे बघा जायचं बघा इथून बघा असे इथून पाणी वाहते छान वाटतं ते. हो गाईस तर मामांनी ते आम्हाला मला हे लोकेशन दाखवण्यासाठी आणलं मामाला आणि थँक्यू. हे बघा खूप सारे अशी लोकेशन दाखवत आहेत ते आणि सांगतात पण आम्हाला कसं काय फळं बघा. बनानीची झाडं आहेत पपईची झाडं आहेत आणि फ्लावरची झाडं आहेत. सागवण आहे. सागवान झाड आहे. अच्छा कुठली ही सागाची झाड. अच्छा गाईस ही ते तुम्हाला दिसतं ती सागाची झाडं आहेत आजूबाजूला वरती. चला जाऊया इथून. हे बघा एक मस्त होतं ते पाणी वाहत आहे ते. जाऊया तिकडे परत. काका फुल सपोर्टिव्ह आहेत चांगले दाखवतात मस्त. बघा ग्रासमधून कसं जातं आहे म्हणजे ते नवीन एक्सपिरियन्स. सर बघा अजून वरती आलो आम्ही तिकडे खाली होतो इथून अजून वरती आलो ट्रॅकवर थोडंसं चालून. तेव्हा पाणी वाहतं इथून वाळ बोलतं त्याला वाळ ना. बघा बघा पाणी जंगलातून पाणी वाहणार आहे इथून वरतून येतं आहे प्रॉपर. आणि बघा किती क्लिअर क्रिस्टल पाणी आहे स्वच्छ एकदम. बघा समोर गाईस किती छान लोकेशन इथून पण दिसतंय. क्लिक करून घेतो एकदा. गाईस बघा इथून पुढे असं वरती गेलं की पुढे डोंगर आहे ते सर्व. ते तुम्हाला लोकेशन दाखवलं ते छान आहे. गावचं एरिया ॲक्च्युली. आता माझं पण हे होतं आहे अशी चालायची सवय नाही ट्रॅक कारण आम्ही मागच्या वर्षी कळसुबाई केलेली त्यानंतर मी आजच असं डोंगरावर चालतं. गाईस तरी भूमेश बोललेलं ट्रेनमध्ये यात सर तुम्हाला खूप मजा येणार आहे. खरं मध्ये इन्सेन खूप मजा येते कारण मी काल रात्रीच झाडं बघूनच बोललो त्याला भाई खतरनाक खूप छान आहे म्हणजे. आणि आज सकाळी उठल्यापासून जी बघतोय ना हां हे बघा हे जंगल पूर्ण असं डोंगरचा इलाका पुढे डोंगरचं आहे. डोंगरच्या वरती मामा पूर्ण सांगतात चांगले सपोर्टिव्ह आहेत. जागा नवीन दाखवतात. गाय जे बघा हे भेंडीचं फुल आहे. हे बघा काय रानभेंडी. हे बघा जंगलातली भेंडी गाईस. हे बघा हो हां हे बघा काय भेंडी एवढीशी आली आता ती हळूहळू मोठी होणार ग्रो होणार. इथे भेंडीची झाडं आहेत थोडी जंगलातली आहे नॅचरली. इथे कोणी लावायला नाही कारण डोंगर आहे ऑलमोस्ट इथे. बघा भेंडी हो हे बघा मामाने फुल दाखवलं किती छान आहे. ही नवीन गोष्टी मामा पण सांगतात ह्या गोष्टींनी हे गोष्टी बनवल्या जातात करून. म्हणून मला पण नॉलेज नाही आहे आणि
ह्याच्याबद्दल म्हणजे हिरवळबद्दल मामाला लोकेशन रस्ते बरोबर माहिती आहे. मला तिथं कन्फ्यूज व्हायला लागलं आलं तर कुठून जायचं कसं आलं. मग मामांनी बरोबर आणलं आणि नेतात पण आता